पहिला चेंडू अतिशय वेगाने फेकला, भन्नाट वेग, दिशेवर नियंत्रण ठेवणारा हा गोलंदाज अर्थातच दत्ता. मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा अरुणदादा वागचौरे यांची नाईटची स्पर्धा आपण पाहू शकाल. ज्या कोणा संघाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी अरुण वागचौरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. लाहीन मात्र चुकीची आहे. श्री गणेश झाला तो पोकरवाडी टीमचा अवंतर या धावेनं. टॅप केला शॉर्ट पिच चेंडू, अक्षरशः चेंडूला उडवून दिलं. अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. चेंडू पडल्यानंतर मात्र वेगाने टेक ऑफ केलं. डॉट चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत गोलंदाजाने, 3 चेंडू फेकलेत, एक अवंतर आहे. पुढे सरसावलाय, फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल जमिनीला गुदगुल्या करत. हा येतोय पहिला चौकार पोकरवाडी टीम साठी. चेंडूवर मात्र चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. सामना 4 षटकांचा आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. रिव्हर्स दुधारी तलवार म्हटलं जातं. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे फलंदाज मात्र बर्बाद झाला. चौकार आला. स्विचिटचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न यशवंतने केला, परंतु या ठिकाणी अयशस्वी ठरला. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये फटका खेळायचा होता. लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी सांगितलं लेग बाईचा आहे. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. एका धावेनं धावफलकावर धावा लागल्यात 6 धावा. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉल टू रन म्हणजे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. एक सावध सुरुवात झाली पोकरवाडी टीमची आणि चांगली सुरुवात मी म्हणेन या संजय नगर टीमची, कारण P1चं पहिलं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं. तिथे मात्र गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरतात फलंदाज, परंतु या ठिकाणी मात्र अतिशय चांगली गोलंदाजी राहिली दत्ताची आणि त्याचाच मोबदला म्हणून फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नवीन फलंदाज खेळपट्टीवर, सॉरी नॉन स्ट्राईकचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक वर आलाय. श्याम, सॉरी यशवंत. लो फुलटोचा चेंडू, लाऊड अपील केले. इथे मात्र चोरटी धाव. बॅटकट आहे का पंचा का लेग बाईज? लेग बाईज. धन्यवाद. पंचांच्या भूमिकेत आपण 2 पंच पाहतोय. असोसिएशन मान्यता प्राप्त पंच, तसेच त्याच्या नसा नसामध्ये क्रिकेट भरलाय असं विनायकजी गोरे. आणि दुसरे आमचे पंच दिलीप पारधी. ते मात्र चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. मिड विकेट रिझन मधून मात्र हा षटकार आलाय.
धुवून वापरली. मर्दावानी फटका पाहायला मिळाला श्यामचा. इथे मात्र चांगला झेल टिपलाय. श्यामला मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागला तो पोकरवाडी टीमला. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी शॉट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याने कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये आणि एक चांगला झेल टिपला. इथून मात्र श्यामला मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय 79 जर्सीचा विशाल. उडवून देतो का बनवून ठेव ना 2 मिनिटाचा टायमिंग बनवून ठेव. विजयचं नाव इथे मात्र अजून एक फलंदाज बाद झाला. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय योगेश. डॉट चेंडू. दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. योगेश आणि यशवंत ही जोडी खेळपट्टीवर आहे. तर गोलंदाजी मार्कवर सुद्धा योगेश आहे ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली. एका षटकाराचा अपवाद वगळता बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण योगेशला पाहतोय. संजय नगर त्या टीमचा अतिशय चांगला संघ आहे संजय नगर आणि तेवढाच चांगला संघ खालापूर तालुक्यातील हा पोखरवाडी हा संघ. इथे मात्र षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण 13 पाहतोय. म्हणजे 6.50च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमवल्यात त्या पोखरवाडी टीमला. इथून मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील कारण या स्पर्धेचा विचार केला आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम याच संजय नगर टीमच्या नावावर आहे ज्याने 84 धावा कुठून काढल्या होत्या. तोच संघ पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना. गोलंदाजी मार्कवर तिसरा आपण गोलंदाज पाहतोय मयूर. दिशा पाहावी लागेल. दिशा मात्र चुकीची आहे. 51 धाव मिळेल. या 51 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. 14 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. 14 धावा लागल्या तर 30+ धावा बनवाव्या लागतील कारण संजय नगर एक बलाढ्य संघ आहे. पोखरवाडी संघ थोडासा अडचणीत आहे कारण तिसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र सरळ चेंडू शरीराचा वेध घेतोय. लाऊड अपील केली जाते. डायरेक्ट हिट केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. इथे मात्र आमच्या समवेत तिसरे पंच जोडले जातील.
तिसऱ्या पंचांचा डिसिजन नॉट आउट. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 15 धावा. पुन्हा एकदा मयूर सज्ज झालाय. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले. आता धावची संधी आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मात्र निर्णय पाठवलाय. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद. इथे मात्र फलंदाज बाद आहे. अजून एक धक्का लागलाय तो पोखरवाडी टीमला. धावचीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद झाला. राहुल आणि यशवंत ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. यशवंत निश्चितच सलामीला आलाय. क्षमता आहे या फलंदाजामध्ये मोठे फटके खेळण्याची, परंतु या ठिकाणी मात्र ते सिद्ध करावं लागेल कारण सामना खूप महत्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकायचा असेल तर मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल कारण संजय नगर एक बलाढ्य संघ आहे. परंतु या ठिकाणी डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे संजय नगर टीमच्या गोलंदाजाची. ज्याच्यावर भरोसा दाखवलाय कर्णधाराने तो गोलंदाज मात्र भरोशालायक ठरलाय कारण मयूर आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी, दिशेवर नियंत्रण ठेवलंय ते मयूरनं. चांगला, अजून एक चांगला चेंडू. यशवंतला मात्र थांबवलंय. अक्षरशः मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलंय ते यशवंतला. वारंवार डॉट चेंडू फेकतोय. विचार केला तर फक्त आणि फक्त या गोलंदाजाने 2 धावा खर्च केल्यात. अवंतर आहे. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावेनं बराच वेळ धावफलक स्तब्ध होता. धावफलकावर मात्र आता 2 धावा लागल्यात. टोटल स्कोर चा विचार केला तर 17 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. इथे मात्र हलक्या शतकाने खेळून काढलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय खेळपट्टीवर. तुम्ही आज माराल गाडी. चला तिसरे पंच यायचं आहे. फलंदाज बाद. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. धावचीच्या स्वरूपात नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. केतन या फलंदाजाला आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एकावर एक धक्के द्यायला सुरुवात केली आहे ती संजय नगर या टीमनं. पोखरवाडी टीमचा आतापर्यंत विचार केला तर 4 फलंदाज बाद झालेत. राहुल आणि केतन ही जोडी मात्र खेळपट्टीवर आहे. डॉट. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 धावा धावसंख्येवर लावल्या गेल्यात.
विचार केला तर 6.00च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमा केल्या आहेत. त्या पोकरवाडी टीमने अडचणीत आलाय हा संघ. इथून मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 12 ते 15 धावा बनवाव्या लागतील तर एक टफ फाईट स्कोर देता येईल, परंतु त्या 12 ते 15 धावा बनवेल कोण हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण एवढी चांगली गोलंदाजी राहिली ती संजय नगर टीमची सुरुवात खराब झाली. अवंतर धावेनं रमेश या गोलंदाजाची एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 19. राहुल आणि केतन स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. केतनला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाहीये. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा बाहेर. हा येतोय नशिबाचा चौकार. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. केतनच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आला. उर्वरित अजूनही विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. त्या ठिकाणी मात्र अवंतर धाव घोषित केली. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. मी मगाशी सांगितलं होतं की 12 ते 15 धावा या षटकात येणे खूप गरजेचं असेल पोकरवाडी टीम साठी, कारण समोर बलाढ्य संघ आहे. अर्थातच संजय नगर हा संघ बॅटिंग लाईन चांगली आहे त्यांची. डॉट चेंडू डॉट आलाय. उसळी जास्त फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाहीये. केतन आहे त्या ठिकाणी एक चौकार जरूर मारलाय. क्षमता आहे केतन मध्ये, परंतु सिद्ध करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे, कारण संघ अडचणीत आहे. अडचणीतून संघाला सावरावं लागेल. पुढील चेंडू पंचांनी नो घोषित केलाय, त्यामुळे सुवर्ण संधी आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 3 धावा 3+1 आणि त्याही पक्षा सुवर्ण संधी असेल. फ्रीडचा चेंडू आहे. या 3 धावेने संघाची धावसंख्या 3+1 म्हणजे 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. फटका चांगला आहे. अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करून चेंडू गेलाय सरळ चौकारासाठी. गोळीच्या वेगाने हा चौकार आलाय. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. ज्या धावसंख्येचा मी उल्लेख करत होतो ती धावसंख्या गाठण्यात यश आलंय ते पोकरवाडी टीमला. गेल्यात डॉट चेंडू उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर धावा लागल्यात 32. अजूनही 2 चेंडू मध्ये. फटका चांगला आहे. सरळ बॅटने समोर खेळलाय. पहिली धाव वेगाने. एकाच धावेवर समाधान. दुसरीचा कॉल होता परंतु नाकार दिला. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. उर्वरित या सत्रातील शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर कोणता आकडा असेल? डॉट 1 2 3 4 5 की 6? इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं
झेल टिपला आणि इथून मात्र अजून एक फलंदाज बाद झाला. सत्र पहिलं संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 33 धावा. येणारे 24 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत त्या संजय नगर या टीमला. माहित नाही फक्त तुझं 30 धावा बनवायच्या आहेत संजय नगर संघ. आपण लगेच आपले सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. आयोजक पाणी पुरवा जरा. चला सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर इंटर झाली आहे. रमेश आणि मयूर मागच्या सामन्यात सुद्धा हीच जोडी आपण पाहिली. चला 24 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. कुशोली संघाचा संघनायक आपण लगेच यायचा आहे. कुशोली संघ दोघांचे नाव चला गेम ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्याम या गोलंदाज वापर केलाय. 34 चेंडू मध्ये 24 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत त्या संजय नगर टीमला. सलामीची जोडी रमेश आणि मयूर. स्ट्राईकवर फलंदाज रमेश तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्याम. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचलला तोपर्यंत अवधी होता. सिंगल घेण्याचा श्रीगणेशा झालाय तो संजय नगर टीमचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 धाव. ये ना त्या बाजूला. डॉट. कॅमेरामॅन जरासा थोडासा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. लॉस उडवण्यात येत आहे. एक चिठ्ठी उडवली जाईल व पहिली एकच चिठ्ठी काढायची आहे तिला बाय असेल.
या ठिकाणी विजयी संघाला बाय आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे कुशोली संघाचा संघनायक इथेच थांबायचा आहे. सारमाळ संघाचा संघनायक यायचा आहे. सामना 3 षटकांचा असेल. इथे मात्र झेल ड्रॉप झाला आहे. जीवनदान मिळालं. रमेश या फलंदाजाला सारमाळ संघाने नाणेफेकी जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते कुशोली संघाला. इथे मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4 धावा संजय नगर टीमची. विजयी संघाला बाय आहे. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. तू महिमाय हा अंडरमचा थ्रो. या थ्रोमुळे निश्चितच खूप लेट थ्रो आला. त्याचा मोबदला या ठिकाणी मात्र पोकरवाडी टीमला भोगावा लागेल. कारण 2 धावा मिळाल्या. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. आणि षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज आहे. आयोजक 2 जार घेऊन जा. आपल्याला 2 जार असले तरी जमतील. जा तिकडून आपल्या गावातून भरून घेऊन या. गारच पाणी पाहिजे असं नका. कोणतंही पाणी चालेल, फक्त पिण्याचं पाणी पाहिजे. हा पाठवतो तुम्ही चालू करा. चला गेम ऑन करायचे आहे. अजूनही विचार केला तर 18 चेंडू मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. बिनबाद सुरुवात, एक शांत सुरुवात झाली आहे. कारण 24 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या होत्या. पहिले षटक अतिशय चांगलं राहिलं. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तर दुसरा गोलंदाज योगेश कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं. त्याचा लगेच फायदा उचलतात खेळाडू. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. फलंदाज आपण पाहतोय मयूर. व्हाईटचा रिव्ह्यू. ओके चला तिसरे पंच यायचं आहे या ठिकाणी.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फलंदाजाचा रिव्ह्यू मात्र संपलाय, त्यामुळे आता संजय नगर टीमला रिव्ह्यू मिळणार नाहीये. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढली. 9 धावा. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, अक्षरशः चेंडूला फेकून दिलाय. A1 क्वालिटीचा हँडसम आग लावणारा षटकार. वर 15 आपण पाहतोय. कदाचित खेळाडू थोडासा इंजर्ड वाटतोय, कारण थोडासा मारताना थोडीशी अडचण येते या क्षेत्ररक्षकाला. इथे मात्र सिंगल. या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. 34 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत 16 धावा धावफलकावर लागल्यात त्या संजय नगर या टीमच्या. 14 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 14-18. फटका चांगला आहे. कार्पेटच्या माध्यमातून काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळून काढले. पहिल्याच अटॅम्प मध्ये चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा. या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 17. अर्ध लक्ष पूर्ण झालंय, अर्ध लक्ष बाकी आहे. येणारे 13 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. इथे मात्र यष्टीरक्षकाकडनं चुका झाल्या होत्या, परंतु बॅकअप चांगला होता, त्याचा फायदा झाला. बाईच्या स्वरूपाने एक सिंगल आणि या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 18 धावा. येणारे चेंडू आहेत 12 आणि अजूनही 16 धावांची गरज आहे. बंद लिफाफ्यामध्ये आपण हा सामना पाहू शकाल. निश्चितच 50-50 चान्सेस दोन्ही संघांसाठी असेल. 12 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत त्या संजय नगर टीमला आणि 12 चेंडू मध्ये 16 धावा डिफेन्स करायच्या आहेत त्या पोकरवाडी टीमला. हा टाइम लावलेला आहे. चला फास्ट खेळायचं आहे. 12 मिनिटाचा अवधी झालेला आहे. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज किरण या गोलंदाजाचा वापर केलाय, कारण 12 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 16 धावा. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. अक्षरशः फटका मारल्यानंतर स्वतःला झोकून दिलं जमिनीवर. काय अफलातून फटका आहे. A1 क्वालिटीचा हा ब्रँड षटकार. फिनिश च्या दिशेने चाललाय हा संजय नगर संघ, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आले. या 2 षटकारांना संघाची धावसंख्या धावफलकावर
30 धावा या 2 फटक्याने मात्र हवा काढली या सामन्याची, कारण येणारे 10 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. आपल्या स्टाईलनं सामना मात्र अजून वाट पाहावी लागेल. आम्हाला वाटला चेंडू गेला, परंतु त्या ठिकाणी मात्र चेंडू अडवला जातोय. फक्त 2 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि 2 धावांची गरज. असं वाटत होतं सामना रफ अँड टफ होईल, परंतु डॉट अरुण दादाने या ठिकाणावरून मेसेज दिलाय शेवटच्या ओव्हर पर्यंत जाऊ नको, कारण अरुण दादा माहित आहे, कारण खूप वर्षाचा अनुभव आहे अरुण दादा वागचौरे. इथे मात्र फिनिश केलाय सामना, आपल्या स्टाईलनं संपवलाय मयूरनं आणि संघाला विजय मिळवून दिलाय. आणि त्याही पेक्षा म्हणजे महत्वाची गोष्ट या संघाला बाई सुद्धा मिळाली, म्हणजे 2 मात्र या ठिकाणी धमाका झालेला, दुहेरी धमाका झालेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नो डाऊट कोणाच्याही मनात प्रश्न नसेल. 12 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान दिलं, तो मयूर ठरला या सामन्याचा हिरो. यापुढील समालोचन करण्यासाठी मी